तुम्हाला आम्ही भाऊसाहेब तुम्हाला म्हणलं होतं नाही इन कॅमेरा म्हणला होता. बरं का एक मिनिट ऐकता का तुम्ही? तालुक्यामध्ये 12,000 घरकुलं चालू चौथीचं गाव आहे मित्रांनो चौथीचं गाव माझा प्रश्न काय म्हणलं मला सांगतो ना मी. शेजारीच करमाळा तालुका आहे. मी करमाळा तालुक्यात नाही 500 घर मंजूर असताना ती लवकर पूर्ण होत नाही म्हणून आम्हाला अर्धा तास उभा राहिलो आहे. म्हणजे ही फक्त प्रशासनाची जबाबदारी आहेच आहे, पण लोकांनी पण ही लवकर बांधलं पाहिजे आणि झालं पाहिजे. ह्या आम्ही सहमत आहे. मग आता मला ते पण म्हणायचंय, मला ऐका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पुढे मी बोलू शकत नाही. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. ही यादी तुम्हाला कोणी दिली? नाव कोणी दिली तुम्ही स्पष्ट सांगायचं. काय बोललं बरं? 109 लोकांची यादी तुम्हाला कोणी दिली? ही यादी सही शिक्क्याची नाहीच ना. ही यादी आमच्याकडे तुम्ही आम्ही ठिय्या आंदोलन केल्यावर तुमचे ओएस बागल साहेब त्या मॅडम कोण आहेत मला नाव तुमचं आठवलं बुधवंतराव मॅडम तुमचे काशीद हे सगळे येऊन ती यादी आम्हाला दिली. यादी पाहिजे आणि त्याच्यावर सही आहे भाऊसाहेबाची. खाली सही कोणाची? काय होतंय तसं नाही. ही उत्तर द्या. हे चुकीची यादी दिली यादी चुकीची आहे का? त्या दिवशी आम्ही ठिय्या ऐका तसं नाही. तुम्ही आहे का? ही फक्त बघा ना. पाटील साहेब उत्तर द्या. हो पाटील साहेब यादी चुकीची आहे. तुम्ही नाही ना त्यात सहभागी सांगा ना नाव लोकांना. यादी कोणी दिली सांगा. मुद्दा सांग ना. माझ्या प्रश्न उत्तर द्या. मुद्दा परत सांगा. काय यादी कोणी दिली? चर्चेला येत नाही काहीतरी. नाही चर्चा अशी होऊ शकत नाही. मी काय अन्याय केलेल्यावर कारवाई झालीच पाहिजे. जो अन्याय करतो आमच्या गावात, जो आमच्या गावाच्या लोकांना त्रास देतोय त्याच्यावर तुम्हाला कारवाई यादी कोणी पुरवली? ज्याने अन्याय केला त्याला तुम्ही का ऐका पाटील साहेब ऐका. त्याच्यावर ही यादी तुम्हाला कोणी पुरवली? आपल्या गावात हे करतो त्याला झालीच पाहिजे. रमेश साहेब तुम्ही काय म्हणलं होतं आम्हाला? यादी नाही. यादी एक मिनिट थांबा. यादी तुम्ही काय म्हणलं होतं? बरं काय हो पाटील साहेब उत्तर अजिबात नाही. तुम्ही जर असं करणार असेल तर माझं मी दुसरा अर्ज लिहून देतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. एक जणाचं उत्तर. ही यादी कोणी दिली तुम्हाला? आता ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती ती परत तुम्ही काय सांगा तुम्हाला? एक मिनिट सांगतो तुम्हाला. आम्ही त्यांना यादी मागली होती. यादी मागल्यानंतर भाऊसाहेबांना आम्हाला लेखी उत्तर दिले. प्रकाश अण्णा महादेव गिड्डे विषय रद्द घरकुल यादीबाबत महोदय वरील विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येत आहे की मौजे मोडणीम तालुका माडा येथील सन 2024-25 व 25-26 प्रधानमंत्री आवास योजना मंजूर लाभार्थी यांचा प्रथम हप्ता मागणी 17/7/2025, 1/9/2025, 21/8/2025 अन्वये केली आहे. तरी सदरील 108 रद्द घरकुल लाभार्थी यांची यादी ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध नाही. सदर रद्द घरकुल रद्द करण्याचा ठराव ग्रामपंचायतने घेतलेला नाही. सदर घरकुलची रद्दची यादी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समितीला यापूर्वी कळवलेली नाही. वास्तव असं आहे आम्ही ठिय्या आंदोलन केलं तोपर्यंत डेप्युटी सरपंचाला तरी यादी माहिती होती का त्यांनी सांगा उठून हे सोडा तुम्ही. मी सोडा ऐका हे थांबा ऐका डेप्युटी सरपंचाचं म्हणणं ऐका. यादी कधी माहिती झाली सांगा. सत्ताधारी नवा सगळ्या बॉडी सुद्धा म्हणणं की बाबा एक जणाचं घरकुल कमी करा. बॉडी अख्खी म्हणली एकटी सत्ताधारी पण नाही आणि विरोधक पण नाही. सगळ्यांचं म्हणणं एक जण सुद्धा घरकुल माघारी जाऊ देऊ नका. मग ही यादी सोडा. ही मला एक मिनिट पाटील साहेब एक मिनिट थांबा. ही यादी तुम्हाला आल्यानंतर ही यादी तुम्ही चेक करणं काम आहे का नाही? ही आम्हाला पोहोचवली. यात 8 लोकांची नाव डबल आहे. ती डबल असले तरी वगळायचे 108चा विषय ना. विषय कुठला आहे? कशी यादी असते मुद्दा ड्रायव्हर नको आणि ही यादी देताना मुद्दा ड्रायव्हर नको ती कोणी यादी कॅन्सल करायला नाव सांगा. त्याचं नाव सांगा. सरपंचाची सही पाहिजे का नाही त्याच्यावर? आता असं दिसतंय म्हणजे समजून घ्या काय घ्यायचं. सत्ताधारी पण म्हणते की आम्हाला ही माहिती नाही. बरोबर माहिती नाही म्हणजे आहेच ना. वस्तुस्थिती आहे ते काही खोटं बोलत नाही का? आता तुम्ही आता नाहीतरी मोडलेमला वेगळ्या पट्टीत टाकायचं. तुम्ही स्वतः शिंदे साहेब आणि समजा तुम्ही पण म्हणताय इथं विरोधक नाहीच म्हणू आपण. हो नाही. अखंड गावाचं जरी म्हणणं असेल की ही 400 जी आपली मंजूर आहे
सगळे बंगल्यावाले तर त्यांना द्या. दिलंयच तुम्ही. 2 मिनिटं पट्टी का बदलता हेच म्हणणं आमचं म्हणणं काहीच नाही. तुम्ही नियम लावायचा तो एका नियम सगळ्याला लावा. मग आता तुम्ही नियम लावून बसलाय, बंगल्यावाल्याला दिलंय तर आता बी द्या ना. पट्टी बदला. आम्ही नाही म्हणत, तुम्हीच नियम पाडलाय. आम्ही कुठं म्हणतोय, तुम्ही नियम पाडलाय. आता 1 कोटीच्या बंगल्याला तुम्ही 85,000 सोडले आणि मोलमजुरी करणाऱ्या विधवाबाईचं तुम्ही रद्द केलंय घरकुल. लाज वाटायला पाहिजे. काय बा बोला, तुम्हाला बोलवून घेतलंय, मला लक्षात आलंय. तुम्ही आलाय तर तुम्हाला फोन करून बोला ना, बोला याच्याबद्दल मत व्यक्त करा गावापुढे. उभा राहून नाही तुमचं 2 शब्द ऐकवा. तुम्ही तुम्ही ऐका. ज्यावेळेस 300 समजा 400 घरकुलं मंजुरी असतात आणि त्याचा आपण लाभ घेत नाही, 6-6 महिने लाभ घेत नाही आपण, यादी जाहीर केल्यावर पण किंवा बोर्ड लावल्यावर पण, आणि मग ही नुसती यादी प्रशासनाला पण मर्यादा आहेत की 400 नुसते मंजूर करून जमत नाही, की जिथं गरजूवंत आहेत आणि ज्यांना घ्यायचंय अशा ठिकाणी आपल्याला तेच सांगतोय. चला आता गरजवंताला कसं केलं हे दाखवतो तुम्हाला. एक नाही अनेक उदाहरण. चला आता असंच उठून जायचं. घराचं बांधकाम कुठपर्यंत गेले? लेंटल लेवलला गेले. लेंटल लेवलला रद्द यादीत नाव कोणी दिलं तुम्हाला? रद्द कसं काय केलं माझं? तुम्हाला यादी कोणी दिली त्याचं नाव कसं सांगा नाही तुम्ही? अहो तुम्ही म्हणताय बांधत नाही, बांधणाऱ्याला तुम्ही कुठे जाताय? अहो ह्या माणसाचं बघा. 2 जणांच बाबाची घरकुल आहे. मी 4 महिन्यापूर्वी कागदपत्र दिलं इथं, तरी माझं ते हात पडला नाही. मला गेल्या महिन्यात आलते साहेब, ते काय म्हणले मी 5-6 दिवसानं तुमच्याकडे चेकिंगला येतो. मी म्हणलं माझं मंजूर आहे, कागदपत्र दिले, मला हप्ता पाहिजे 15,000. मी म्हणलं करणाऱ्याला देत नाही तुम्ही. साहेबाशी बोलले मी मला अध्यक्ष मी मला म्हणलं ते प्रतिवादी नाही. ह्यात तरतूद होऊच शकत नाही. आम्हाला कारवाईच पाहिजे ना त्या लोकांवर जे गुन्हेगार आहेत. आता तुमचं म्हणणं मी बीडीओ साहेबांपर्यंत काय पोहोचवलं तुम्ही. आता तुम्ही परत येत नाही म्हणून सांगितलं आमच्या देखील. नाही साहेबांना. धन्यवाद. माझं बांधकाम पूर्ण देवाला गेलंय बांधकाम. मला सांगितलं तुमचं कॅन्सल झालं. कॅन्सल यादीत पण माझं नाव नाही. मग कुठनं कॅन्सल केलं? तुमची परवानगी असेल तर बोलतो. आता 109चा काय विषय रामायण घडलं काय नाही घडलं हे तुम्हाला बंधने प्रकल्पामध्ये माहित आहे. ह्या सगळ्याची मागणी कोणी दिली कळू द्या. ह्यांचं काय मागणी आहे? एक स्वतः उद्देश आहे. जर समजा प्रकाश कोटवळेचं घर टेंटन लेवलला आलं असेल किंवा शिंदेचं घर काम चालू आहे, मग अशी खोटी माहिती तुम्हाला कोणी बसवली? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आज हिने पैसे बाहेर काढून कामं चालू केली. चर्चेतनं काय मार्ग बोला. तुम्हाला बोलू बसून बघा. बसून बरं काय बोला. बसलं तर काहीच अडचण नाही. आपण जे 569 उद्दिष्ट आहे तुमचं तर मोहिमेचं, पैकी 491 पात्र आहेत, मंजुरी तुम्ही दिलेली. त्यापैकी 267 लोकांचं तुम्ही कागदपत्र मागता. त्या 267 मध्ये 233 आहेत का नाही? 182 सोडले. 182 सोडले तुम्ही ते. पण 267 मध्ये ते तुम्ही कागदपत्र ग्रामपंचायतीला मागताय, त्यामध्ये 233 आहेत का नाही? ओके. ह्याच्यासाठी फक्त 10 मिनिटं थांबा. बागवाले म्हणून आमचे 233 म्हणजे क्वेरी काढायला लागले जाता. बोलू द्या. बोलले किती विषय चालू आहे. काय होतं हे म्हणून मी ती गोष्ट थांबत होतो. चर्चा नाही मला काय म्हणायचंय, आता मंजूर आहे साहेब, येऊ शकतो न येऊ शकतो, आम्हाला न्याय द्या. न्याय द्यायची ताकद ज्याच्यात आहे त्याने चर्चा. जर ज्याच्यात ताकदच नसेल चर्चा उगीच काहीतरी करायचं असेल तर काय आम्ही अजून घेऊनच मी आलो. तुमचे जेवढे मुद्दे जी लेखी दिलेले ते लेखी पटले पाहिजे. सांगा तुम्ही प्रयत्न करा.
तर ती आता तुम्ही आलाय मी तुम्हाला दोघांना फोनवर बोलतो. तुमच्या दोघांना कोणी केलं काही काही गोष्टी अशा प्रशासनाने ज्या त्या स्टेजला वेगवेगळे सर्वे केले, काही मोबाईलवर नसतील, काही लोक जाऊन असतील. आणि सर्वे करताना ग्रामपंचायतच्या पुढे यादी ठेवणं अपेक्षित असतं. ते अपेक्षित आहे या बंधनकारक आहे. मोबाईलवरनं पक्क घर आणि कच्चं घर कसं कळतं? मोबाईलवरनं सर्वे केला म्हणताय पक्क आणि कच्चं घर कसं कळतं? प्रत्यक्षात जाऊन पण सर्वे होतो होतेच ना. जाऊन. तुम्ही आणि इथं आमच्याकडे अशी यंत्रणा आहे की ऐका ना, माझं म्हणणं आहे का, तुम्ही लाभार्थ्यांची गाठ घेतली का सर्व करताना? लाभार्थ्यांचे घर म्हणजे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडनं तुमच्या घर यादीनुसार दाखवले डबल सर्वे झालाय तुमच्या यादीनुसार. मी भाऊसाहेबांना विचारलं, भाऊसाहेबांनी तुमचं नाव सांगितलं. डबल सर्वे भाऊसाहेबांना बी मी विचारतो की मी 3-4 वेळा पर्सनल तुम्हाला विचारलं माझ्या बाबतीत, तरी तुम्ही मार्च महिन्यामध्ये पाया पडतो तुम्ही सांगितलं, तरी पण तुम्ही माझं पात्रामध्ये नाव टाकलं. तुम्हाला विचारलं तर तुम्ही त्या पाटील साहेबांकडे सांगताय. पाटील साहेब मला एक म्हणायचंय शिंदे साहेबांना, मुद्द्यावरच बोलू डायरेक्ट. आता तुम्ही चर्चा आम्हाला नाही, नाही. साहेब बरोबर आहे. बंधन आहेत, आम्ही बोलू ना. आम्ही आणि तुम्ही आज चर्चा करा आमच्याशी. हा, तुम्ही बोला आज, कारण सगळा विषय आता जसं बीडीओ साहेबांच्या वतीने मी तुमच्याशी चर्चा बरं म्हणजे पण ऐकून घेऊ. हा ना. आता मी पत्राप्रमाणे थोडस हे करतो की आपल्याकडं जी मंजुरीची यादी लोकांना आपण 491 घरकुल मंजुरी यादी आहे. त्याच्यामध्ये 309 जणांना आपण हप्ता देणं आणखी बाकी अद्याप मंजुरी असलेले म्हणजे मंजुरीच दिलेली नाही आणखीन त्याला असे 76 लोक आहेत. म्हणजे मंजुरी यादीत आहेत पण त्यांना मंजुरी दिली नाही. तर त्याची कारण काय आहेत की त्यांचा 8 नंबर म्हणजे नमून नंबर 8 नाही. स्थळ पाणी अहवाल असेल, आधार कार्ड असेल, पासबुक, मोबाईल नंबर त्यातलं किंवा 4 स्टेज आहेत. आधार पण दिलं की त्याला पण 4 स्टेजमध्ये त्याला अप्रूव्ह ते झालेलं नाही. म्हणजे ह्यातलं एखादं जरी राहिलेलं असलं तरी ती पेंडिंग असे 76 आहेत. हो, 182 लोकांचे आपण हप्ते सोडलेले. 182 मध्ये एक अशी पण लोक आहेत की ज्यांनी 15,000 रुपये घेतलेत. असे 67 लोक आहेत पण त्यांनी कसलंच काहीच केलेलं नाही किंवा केलं असेल समजा ह्याच्यात, पण ते अद्याप म्हणजे प्रशासनापर्यंत विषय हे 67 लोक आहेत. आणि आपण ह्याच्यामध्ये आता ऑर्डर शीटला नावं दिसतात म्हणजे जागेचा उतारा, स्थळपाणी अहवाल आणि मागणी अर्ज ग्रामपंचायतचा. आता आपल्याकडनं जी तुम्ही पंचायत समितीला दिलंय जी म्हणतोय आपण, त्याच्यामध्ये तुमचं पहिल्या हप्त्याचा मागणी अर्ज आलाय. जागेच्या उतार्यात पण असं कन्फ्युजन आहे की काही उतारे असे हाती लिहिलेले. म्हणजे हे काय प्रॉब्लेम समजा ऑनलाईनचा असेल, यांचा ऑफलाईनचा असेल, पंचायत समितीचा तो प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे ती काही उतारे चेक करून परत व्हेरीफाय करणं. आणि स्थळपाणी अहवाल, आता स्थळपाणी अहवालामध्ये बीडीओ साहेबांनी काय सांगितलं की सरपंच कंपल्सरी त्यांची सही, ग्रामपंचायत अधिकारी कंपल्सरी सही आणि जी शाखा अभियंता आहे आमचा त्याची एक कंपल्सरी सही. आणि ह्या मोडणीम गावासाठी फक्त मी एक्स्ट्रा म्हणजे विस्तार अधिकाऱ्यांनी पण ही खात्री करायची म्हणून मला एक अशी साहेबांनी चौघांनी स्थळपाहणी करावी आणि पात्र लोकांच्या याद्या सादर कराव्या. साहेब एक आता थोडा पॉज, थोडा दम खावा.